पुतनेच्या वधानंतर छोट्या बाळाची म्हणजे श्रीकृष्णाची सर्वच जण खूप काळजी घ्यायला लागले. कोणाही अनोळखी व्यक्तीजवळ बाळाला देत नव्हते. आता गावातल्या त्या छोट्या गोपिका यांची तर अगदी अशी स्वतःची जबाबदारी असल्यासारखे ते श्रीकृष्णाकडे लक्ष देत होते. थोडे दिवस आनंदात छान पण गेले आणि एकदा जन्म नक्षत्राच्या निमित्ताने या बाळाचा, आपण ज्याला वाढदिवस म्हणतो, तसा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. आता यशोदेच्या वाड्यातला उत्सव होता तो. त्यावेळी खूप मोठी तयारी तिथे केलेली होती. आणि मग काय, सर्व गोपिका अगदी नटून थटून यशोदेच्या वाड्यावर आल्या. आणि भगवंताला म्हणजे त्या छोट्या बाळाला सुद्धा अगदी नवे अलंकार घालून आणि छान छान कपडे घालून एका पाळण्यात झोपवले होते. तेवढ्यात काय झाले, तिथे कंसाचा एक मित्र, म्हणजे अर्थात तो असुरच, अगदी गुप्त रूपाने तिथे येऊन पोचला. बाळाला माझघरात एका शकटाखाली पाळण्यात झोपवले होते. त्या शकटात म्हणजे पाळण्याच्या वर तो येऊन बसला. भगवंतांनी त्याला ओळखले आणि गालातल्या गाल्यात छानपैकी हसले. आता इकडे काय झाले, ह्या गोपिका सगळ्या उत्सवात दंग होत्या. खरं तर उत्सव कोणाचा होता, वाढदिवस कोणाचा होता? भगवंताचा होता. पण त्याला तर तिकडे बाजूला ठेवले होते आणि ह्या सगळ्या एकमेकी आपापल्या काय आनंदोत्सवात आणि गप्पा आणि ह्याच्यात सगळ्या रंगलेल्या होत्या. एवढ्यात काय झालं की कृष्णाच्या डोक्यात हा गाडा पाडायचा आणि त्याला ठार मारून टाकायचं, असा बेत त्या असुरांनी मनातल्या मनात केला. पण तो भगवंतच, त्यांनी काय गंमत केली, त्यांनी आपला एक पाय उंच केला आणि तो गाडा ढकलून दिला. आणि मग काय, गाडा धाडकन खाली पडला. तो पाळण्यावर पालथाही पडला आणि भगवान मात्र पाळण्यात अगदी स्वस्थ पहुडले होते. धडाडकन असा खूप मोठा आवाज झाला. डबे, भांडी, रांजण खाली पडले, फुटले. तो आवाज ऐकून अगो बाई, काय पडले? यशोदा आणि सर्व गोपिका माझघरात धावतच आल्यात. पाहतात तर काय, त्या बाळाच्या पाळण्यावर एक भला मोठा गाडा पालथा पडलेला. मग काय, सर्वांनी भराभर तो गाडा उचलून बाजूला केला आणि यशोदेने बाळाला अगदी आपल्या छातीशी घट्ट धरले. आता हा एवढा मोठा मजबूत बांधलेला गाडा खाली पडला कसा? आणि तिथे पाळण्याजवळ काही लहान मुले पण खेळत होती. त्यांना मात्र काही झाले नव्हते. तर त्या मुलांना विचारले की अरे, हे असं कसं काय झालं? हा गाडा कसा पडला? तुम्ही पाहिलत का? ती छोटी म्हणजे 4-5 वर्षाची मुलं होती. ते म्हणाले, अहो, या बालाला की नाही भूक लागली आणि म्हणून तो रडत होता. आणि मग काय झालं, रडता रडता त्यांनी आपले पाय उंच केले आणि ह्या गाड्याला ढकलून दिलं आणि तो गाडा पडला. आता ह्या एवढ्याशा बाळाने इतक्या वर ठेवलेल्या त्या गाड्याला पाय लावला कसा? एवढा लांब पाय ह्याचा गेला कसा? असं सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. आणि एवढ्याशा या मुलाने एवढा मोठा गाडा ढकलून दिला. अरे, कोणतरी म्हणलं, अरे या मुलांचं काय ऐकता? हे काही खरं नाही. इथं काहीतरी दुसरंच भलतं-सलतं घडलेलं आहे. आणि मग काय झालं? आता परत पुतनेच्या वेळी घडलं तेच सगळं आता घडलं. आता त्या शकटासुराचा तर वध झाला होता. आणि मग परत ह्या भगवंताला पहिल्यासारखेच कुणाची दृष्ट होऊ नये, कुणी ह्याच्याकडे वाईट दृष्टीने बघू नये म्हणून अंगारे, धुपारे, अंघोळी असं सगळं प्रकार सुरू झाला. त्यानंतर नंदाने विद्वान पवित्र ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करून घेतले, बाळाला मंगल स्नान घातले आणि तो उत्सव अतिशय आनंदाने त्यानंतर साजरा झाला. आता पूतना मेली, शकटासुर मेला. तरी पण हा बाळ तर जिवंत आहे. मग आता काय करायचे? कंसाला तर चैन पडत नव्हते. मग काय झालं?
एकदा अचानक गोकुळात खूप मोठं वादळ सुरू झालं. ते वादळ म्हणजे अगदी प्रचंड होतं आणि त्या वादळ आपल्याला ज्याला म्हणतो आपण की चक्रीवादळ असं म्हणजे खालपासून असं वर 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 जातं आणि मग खालची ती जमिनीवरची सगळी धूळ कचरा असा त्या वाऱ्याबरोबर गोल 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 फिरत आकाशापर्यंत जातं आणि परत खाली येतं. अशा प्रकारचा तो एक वारा प्रचंड जोरात सुटला आणि सगळ्यांच्या डोळ्यात धूळ जायला लागली. कुणाच्या डोळ्यात माती गेली, कुणाच्या वाळू गेली आणि ते वारं काही थांबेना. ते गरगर गरगर फिरतच होते. त्यांनी तर सगळ्या ह्या गोकुळात खूप धुमाकूळ घातला. लोकांनी घराची दारं बंद केली. कोणी कुणाला दिसेना. आता स्त्रिया, मुले सगळी किंचाळू लागली. कोणी झाडाला धरून उभे राहिले, कोणी भिंतीकडे तोंड करून उभे राहिले, पण कुणीच कुणाला पाहू शकत नव्हतं. वावटळीने तर घरात आणि डोळ्यात धूळ गेल्याने यशोदेला सुद्धा काही सुचेना आणि बाळ अंगणात होते आपल्या बरोबर याची तिला आठवण झाली. आणि काय ती भयंकर घाबरली आणि ओरडली आणि ओरडत ओरडतच ती धावत त्या अंगणाच्या बाजूने गेली. तिचा आक्रोश इतका मोठा होता, पण त्या वावटळीच्या आवाजात कुणालाही ऐकू जात नव्हता. बाकीच्या गोपिकांना सुद्धा काय होतंय ते कळेना, पण कोणाला जाग्यावरनं हलताही येत नव्हतं. तो भयंकर चक्रवात म्हणजेच कंसाचा मित्र तृणावर्त नावाचा एक बलाढ्य असा राक्षस किंवा होता व त्याने कृष्णाला उचलून नेण्यासाठी या वावटळीच्या रूपाने तो आला होता. त्याने अंगणात असलेल्या भगवंताला अगदी त्या वावटळीने अलगद उचलले आणि वर 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 आकाशात घेऊन गेला. भगवंताच्या सगळंच लक्षात आलं. त्यांनी काय केलं, त्याच्या गळ्याला दोन्ही हातांनी घट्ट मिठी घातली आणि गळा आवळायला सुरुवात केली. त्यामुळे त्या राक्षसाला श्वासोश्वास करता येईना. त्याचा जीव गुदमरायला लागला. पण भगवंतांनी काही आपली मिठी सोडली नाही. तो कृष्णाला झटकून टाकत होता, पण भगवंताची मिठी सुटत नव्हती आणि त्याला मात्र आता काय होतंय हे कळेनासे झाले. त्याच्या भयंकर वजनामुळे त्याला आता वर उडून आकाशातही जायला येत नव्हते. कारण याच वेळी भगवंताने स्वतःचे वजनही वाढवले होते आणि त्यांनी ती मिठीही घातली होती. त्यामुळे त्या राक्षसाचा प्राण कोंडून गेला आणि त्याचा जीवही गेला. तो आकाशातून धाडकन खाली कोसळला आणि पडला. आता तो पडला, त्याच्याबरोबर ते छोटं बाळ पण खाली पडलं. पण बाळ काही खाली पडलं म्हणजे खाली नाही पडलं ना, ते त्या राक्षसाच्या छातीवरच पडलं. उंचावरून खाली पडल्यामुळे आता त्याचे हातपाय मोडले, तोंड विद्रूप झाले आणि तो धाडकन खाली पडलेल्या राक्षसाचा आवाज ऐकून स्त्रियांनी तर अगदीच ओरडायला सुरुवात केली. त्यांना फार भीती वाटली. त्यांना वाटलं हे बाळ इतक्या उंचावरनं खाली पडलंय, ह्याचं काय झालं असेल? आणि बघतात तर काय, ते हातपाय जे काय मोडलेले होते, ते त्या राक्षसाचे म्हणजे त्या तृणावर्ताचे मोडले होते. आणि जसं पुतनेच्या छातीवर बाळ निवांत खेळत झोपलं होतं, तसंच ह्या तृणावर्ताच्या छातीवरही बाळ निवांत पडलेलं होतं. झाले. परत सगळं त्याचप्रमाणे बाळाला झटकन उचलून घेतले आणि बाळ एकदम सुखरूप होता. मस्त हसत होता. आता या सर्वांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला. सर्व पुरुष गोपिका म्हणू लागली, अहो हे काय आश्चर्य आहे. या राक्षसाने ह्याला नेलं होतं इतक्या वरती, पण तरी सुद्धा हे आपलं बाळ मृत्यूच्या मुखातून सुटून परत आलं आहे. काय जगातलं मोठं आश्चर्य आहे नाही का? आपण पूर्वजन्मी काय तप केलं होतं म्हणून हे आपले बाळ असे वारंवार मृत्यूच्या मुखातून वाचून सुखरूप राहत आहे. असे अनेक चमत्कार पाहून नंदाला वसुदेवाच्या बोलण्याची आठवण झाली आणि त्याने मनातल्या मनात वसुदेवाला नमस्कारही केला. आता वसुदेवाने
नंदाला नेमके काय सांगितले होते? त्यांनी सांगितले होते की हा भगवंताचा अवतार आहे आणि हा निश्चितपणे कंसाला मारणार आहे. तर तू याच्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष दे आणि ह्याची खूप काळजी घे, कारण तुझ्याच हातात हा सुखरूप आहे. ह्या सगळ्या गोष्टी नंदाला आठवल्या. त्यांनी मनातल्या मनात वसुदेवालाही नमस्कार केला आणि ह्या छोट्या बाळाला म्हणजे भगवंताला सुद्धा नमस्कार केला. अशा रीतीने शकटासूर आणि तृणावर्त या दोघांचाही वध झालेला होता. आणि या बाळावरची अशी 2 मोठी संकट आता टळली होती.